थांब कृष्णे. किती बिनलाजी आहेस ग तू. अगं तुझ्याशी एवढं हाडतूड करत वागलो तरी बी तू परत परत ह्या घरात येते असच. तुझ्या जागी दुसरी कोण असती का नाही तर चाळणीत पाणी घेऊन जीव दिला असता तिनं. मोठ्या तोऱ्यात ही घर सोडून निघून गेली होतीस ना. आणि तुझ्या मामीनी भाऊसाहेबांनी लय माझाच सांगितलं होतं, जवळ आम्ही तुझी माफी मागत नाही, मान सन्मानाने तुला या घरात परत घेऊन येत नाही, तवर आम्ही तिला तिकडं पाठवणार नाही. आता कसं पाठवलं ग? का इदा त्यांच्या श्रीमंतीची चटक लागल्या त्याच्यामुळे नियत फिरली असेल तुमची, है ना? बास झालं गुली मावशी. आता मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही. मी या घरची सून आहे आणि माझा या घरावर हक्क आहे. तेव्हा मी कवा यायचं कवा जायचं हे मी आणि माझे सासरकडची माणसं बघून घेऊ. तुम्हाला बोलायचा अधिकार नाहीये. तुम्हाला चांगलंच माहित आहे मी इथं का आली आहे ती. होय, आजींच्या आडानं तुझं काय चाललंय हे मला समजत नाही असं समजू नगस. आणि तुमचं काय चालू आहे हे मला कळत नाही असं तुम्ही समजू नका. मला श्रीमंतीचीच इतकी हाव असती तर मी रायासोबत शेतात राहायला गेले नसते. आमचं लग्न कसंही झालं असलं तरी मी अजूनही कृष्णा रायभान विधाते हेच नाव लावते. माझा या घरावर जितका हक्क आहे तितका तुमचाही नाहीये. आत्ता मनात आलं तर माझा प्रॉपर्टीचा हिस्सा मागून घेऊ शकते मी. पण मी तुमच्यासारखी नाहीये. मी माझं सुख माझ्या माणसांमध्ये शोधते, तुमच्यासारखं पैशात नाही. मी हे घर सोडून गेलीये, नातं तोडून नाही. त्यामुळं मी वाटेल तेव्हा येणार. मग मी पण बघतेच मला कोण अडवते. आणि मी बी बघती तू परत ह्या घरात कशी पाय ठेवतीस. रंजे, बघितलंस का? असं ऐकवायचं असतंय सुनाला. काय उपयोग आहे? ती पण गेली ना तुला ऐकवून. तू पण ना उगीच तिच्या नादा लागून एवढं सगळं ऐकून घेतलंस. दुसऱ्याचं ऐकून घेईल ती कुली कुठली. कृष्णीला हे तिचं बोलणं लई महागात पडणार आहे. मी बी बघतेच परत रायाच्या आयुष्यात कशी येते. राया सर, तुम्ही म्हणला त्याप्रमाणे हे मागच्या महिन्याची सगळी बिल आणि याच्यामध्ये मागच्या महिन्याचं सगळं बॅलन्स शीट आहे. आणि ही कृष्णानं चिठ्ठी दिली. तिला जायला सांगा बँकेत. माझी काही बी हरकत नाही. आणि हो, तिला एकटीला पाठवू नका, तुम्ही बी सोबत जावा. ठीक आहे. राया सर, कृष्णा एकटीच बँकेत गेली. कृष्णा, मी अनिलला सांगतो तुझ्यासोबत यायला. गाडीत न जा. काय बी गरज नाहीये, जाईन माझी. थांबा, अजिबात पुढे येऊ नका. आत्या, तुमची जेवणाची वेळ झाली. मी अशीच उपाशी मरीन, पण कृष्णाशिवाय दुसरं कोणाच्या बी हातचं खाणार नाही. आत्या, ती तर गेलीये, कुठून बोलवणार? जेव्हा येईल ना तेव्हा जेवेन मी. आत्या, अहो हट्ट नका करू, थोडस खाऊन घ्या. खबरदार, तुम्ही माझ्या खोलीत आलात तर माझ्या इतकं वाईट कोण बी नाही. आधीच सांगते, जावा इथनं. रंजे, राहून दे. नाही खाल्लं तर नको खाऊन दे. एक दिवस म्हातारीने खाल्लं नाही तर काय बिघडत नाही. पण त्या कृष्णीला ह्या घरात आणायची नाही बघ परत. अगं असं कसं उपाशी राहू दे? आणि त्यांना काही झालं तर हे तर मला दारोवरच धरतील. गुले, हे बघ यांचा फोन. काय?
आता ग हॅलो, काय चाललंय यांचं? त्या बसल्यात. जेवण झालं का त्यांचं? गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे त्यांची. हो, तेच द्यायला आले होते. आत्या जेवतायत. ठीक आहे, त्यांना गोळ्या घ्यायला सांगा. आम्ही अर्ध्या तासात पोहोचतोय. अहो पण हॅलो हॅलो, काय झालं रंजे? गुली, अगं हे अर्ध्या तासात येत आहेत आणि मी ह्यांच्या भीतीने आत्या जेवतायत असं खोटं सांगितलंय. आता हे आले आणि ह्यांना कळालं आत्या जेवल्या नाहीत तर आता काय करायचं? आता आपल्याला कृष्णाला बोलवून आणावं लागेल. काय? अगं पण मी तिला एवढं बोलल्या, मग ती नाही आली तर? आता भाऊसाहेब मला कायमचं ह्या घरातनं बाहेर काढतात वाटतं. आत येऊ का सर? हा या. नमस्कार. नमस्कार. बसू? हा बसा ना. काय काम होतं का? हा, एकच मिनिट. हे बघा, हे काही चेकचे डिटेल्स आहेत जे सापडत नाहीयेत आणि ह्या पेजवर लिहिलंय यात बदल करून पाहिजेत. 1 तासभर तरी लागेल. तुम्ही इथं थांबला तरी काय हरकत नाही किंवा जाऊन आला तरी काय हरकत नाही. नाही नाही, तुम्ही करा, मी थांबते बाहेर. मला कारखान्यात कळवावं लागल. मला इथं उशीर होणार आहे ती. नाही नको, मी आपल्या लँडलाईनवरच करते. हा बोला. मला बँकेतल्या कामाला 1 तास लागेल. ते झालं की कारखान्यावर येईल. कृष्णा, हो हो, काय अडचण नाही. 1 तास म्हणजे जेवणाच्या टायमापर्यंत. आपण ज्या नंबरवर कॉल करीत हिचा फोन का लागना? गुले, तू पप्याला फोन लाव आणि सांग कृष्णा असेल तर ताबडतोब पाठवून दे. हा पप्या, ऐक की, तिथं कृष्णी असेल तर दे की जरा तिच्याकडं. काय? कारखान्यावर नाही? आणि मग कुठे गेली? ठेव फोन, काय कामाचा नाहीच बघ. काय झालं गुले? अगं कृष्णी कारखान्यात नाही, कुठं बँकेत गेली आहे म्हण. तिला पण आत्ताच जायचं होतं का तिकडं? तू एक काम कर, कृष्णाला परत फोन लाव. अगं रंजे, दारात आलेल्या कुत्र्याला सुद्धा आपण एवढं हाडतूड करत नाही. एवढी मी तिला बोलल्या आणि मग ती माझं ऐकलं घरी येईल असं वाटतंय का तुला? त्या कृष्णाच्या हातापाया पडून तिला इथं आणल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. चल निघूया आपण. मी अनिलला सांगते गाडी काढायला. अगं रंजे, चल गप. अनिल, अनिल, अनिल जरा जोरात चालव ना गाडी. हा, तुम्ही एवढ्या उतळ झाला ना कृष्णावरून आणायला, हे बघून लय भारी वाटते बघा. अरे अनिल, काय झालं गाडीला? अशी कशी बंद पडली? काहीतरी गणलंय. मला नाही वाटत गाडी चालू होईल म्हणून. चला बाबा, लई भूक लागली. पोटात कावळं वरडायला लागल्यात. हा 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 हा, पिठलं आलंय. हा, काय मस्त गमगमाट सुटलाय. आता खाऊन बघूया कसं लागतंय. एकच नंबर झाले. मस्त. आईच्या हाताला लईच चव आहे. मस्त. मी एकटीने डबा खायला दुसऱ्यासारखी स्वार्थी नाहीये. तुम्ही पण डबा खाऊ शकता सर.
तू का थांबलायस? तुझ्यासाठीच. बँकेतलं काम झालं का नाही तसंच आपण एकत्र कारखान्यात जाऊ. काय बी गरज नाहीये. बँकेतल्या कामाला किती वेळ लागेल सांगता येत नाही. त्यामुळे मी काम करून माझी येईन. थोडा वेळ थांबलं तर काय बिघडणार आहे? अरे आपण दोघं पण इथं थांबलो तर कारखान्यावर कोण लक्ष देणार आहे? तुझ्या सही वाचून काही हाडलं तर काय करणार आहेस? त्यामुळे तू जा. अगं कारखाना काम ह्याच्या पलीकडे बी एक जग आहे ज्याच्यात आपण नवरा बायको आहे, जिथं एकमेकांशी मनातलं बोललं जातं, एकमेकांची काळजी घेतली जाते, एकमेकांची विचारपूस केली जाते. पण तुला यातलं काहीच करायचं नाही ना? ठीक आहे, नको करू. अहो सकाळी नाश्ता केला का नाही? मला जोरात. अरे होती का नाही तुझी गाडी चालू? का अशी गाडी ढकलतच कृष्णेपर्यंत जायचंय? ओ थांबा थांबा थांबा. आईसाहेब तुमचा फोन वाजतोय. गुले, अगं यांचा फोन. यांना कळलं आपण घरात फुई आत्यांपाशी नाहीये तर? हे पोचले असतील तर? अंदाज घेत बसण्यापेक्षा फोन उचल की आधी, नाहीतर भाऊसाहेब लय भडकतेली. हा हॅलो. आईनपाशी आहात का? हो त्यांच्यापाशीच आहे. जरा त्यांना फोन द्या. येताना काही आणायचं का विचारायचं आम्हाला. त्या गोळ्या खाऊन आत्ताच झोपलेत. त्यांची झोप मोडणं बरोबर नाही वाटत. ठीक आहे, आराम करू द्या, आम्ही पोहोचतोच आहे. अहो गुले, हे पोचतायत. आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. रंजे चल घरला जाऊ, बघता येईल पुढचं पुढं. अगं गुले, तुला काय कायमचं घरात बाहेर पडायची हौस आलीये का? हे बघ, मला आधीच खूप भीती वाटतीये. ते तुझ्या बरोबर मला घरातनं बाहेर काढण्यात म्हणजे झालं. रंजे मी काय या गाडीच्या भरोश्यावर थांबू शकत नाही. कुठे निघालीस? नाही बा, आपल्याला जायला पाहिजे. ओ गोली मावशी, अहो या गाडीचं काय करू? कशाला थांबलायस? तुला जायला लावलं होतं ना मी. तू लाख सांगशील ग, पण मी वचन दिलंय तुला एकटं सोडणार नाही म्हणून. आणि विधाते त्यांच्या वचनावरनं कधीच माघारी हटत नाही. एखाद्याचं मन दुखवलं की ह्या असल्या वचनांना काय बी अर्थ उरत नाही. त्या वचनांपेक्षा विश्वास लई महत्वाचा असतो. मी बी तेच सांगतोय, पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवना झाले. विश्वास ठेवायचा नसतो, वागण्यातनं जिंकायचा असतो. तुला नाही कळायचं. निघते मी. रिक्षा! रिक्षा! बस ना जरा गप, काय लावलंयस? ओ दादा! ओ दादा! दादा! रिक्षा! इकडे इकडे! ऐ! दादा चला. आओ! पाणी पाणी. रंजे जरा पाणी दे ग. अरे कोणी घरात आहे का? रंजे
या बरं इकडं, डोळे उघडे ठेवा पोहेची. कुठं जाऊन बसल्या कुणाच ठाऊक काय कळना. कुठे गेला होता? घरात आई आजारी एकटी असताना कुठे गेला होता तुम्ही? भाऊसाहेब चुप! आम्ही आमच्या बायकोशी बोलतोय, मध्ये बोलायचा संबंध नाही. रंजना, कुठे गेला होता? घरात सासू एकटी आहे, आजारी आहे, तिला उठता बसता येत नाही. रंजना, कुठे गेला होता? खोटं बोलला. आईनं जेवण केलं, आईनं गोळ्या घेतल्या. कधीपासून आमच्याशी खोटं बोलताय तुम्ही? आम्हाला चांगलं ठाऊक आहे, हे कट करस्तानं करायला तुम्हाला कोण सांगतंय. या उंबरठ्याच्या आती जबाबदारी तुम्हाला पाहिजे ना, मग ही जबाबदारी तुम्ही घ्या. तुमच्या निष्काळजीपणानं जर आमच्या आईला काही झालं, गाठ आमच्याशी. भाऊसाहेब, भुयाजी जेवल्या, आता बरं वाटतंय बघा त्यांना. आज ही वेळेवर आली नसती ना, तर आमच्या आईचं काय झालं असतं ना, त्याचा विचार करून आम्हाला सून भीती वाटते. कृष्णा, अहो भाऊसाहेब, हे काय करताय? असे हात जोडू नका बघ. मी काही जगावेगळं केलेलं नाहीये. मी या घरची सून आहे आणि ही समधी माझी कर्तव्य आहे ती. आणि ही कर्तव्य पार पाडण्यात मी जरा बी कमी पडणार नाही. आता भुयाजीसनी बरं वाटतंय तेव्हा मी निघते. मामी तिकडे वाट बघत असत. कृष्णा, बंधू बंध यायचा पुरे. आईला तुझी गरज आहे, राहायला आम्हाला कोहिनूरला येशील ना? भाऊसाहेब, अहो तुम्ही ये म्हणताय खरं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. गुली मावशी म्हणत होत्या की या घरात तू घरात येत जा, फुयाजीसनी भेटत जा, त्यासनी खाया प्यायला घालत जा, असं सांगत होती मी तिला. आणि आता बी आम्ही तिलाच आणाय गेलो होतो. हाय का नाही गरंजे? हो भाऊसाहेब, भुयाजींची काळजी घ्या. मी आता येते. गुली मावशी, मी मोठ्यांचा लई आदर करते आणि मला या घरात भांडणं नको आहेत, म्हणून तुम्ही जे काय बोललात ते मी भाऊसाहेबांना सांगितलं नाही. मी अजूनही विधात्यांची सून आहे आणि माझा या घरावर हक्क आहे. त्यामुळे इथे येण्यापासून तुम्ही मला थांबवू शकत नाही. अजून थोडं दिस थांब. तुझं या घराची नातं बी तुटल आणि ही घर बी तुझ्यासाठी कायमचं सुटल. नाही ह्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद केलं का नाही, तर नावाची गुली नाही मी.